हॅलो हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण छान असा बेसनपासून ढोकळा तयार करणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघू. मी थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं डीमार्टमध्ये निंबूसत्व मिळतं, तर ते मी हे 1 चम्मच घेणार आहे. एक चम्मच साखर घेणार आहे. मीठ चवीनुसार आपण घेणार आहोत आणि चिमूटभर हळद. तुम्ही बघू शकता, हे 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. आता हे आपण छान असं चाळून घेऊ. तुम्ही पाहू शकता, हे पीठ मी चाळून घेतलेले आहे. आता हे पीठ आपल्याला छान असं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. हे पीठ तुम्ही हातानेच मिक्स केलेले चांगले. तुम्ही पाहू शकता, मी असं पाणी टाकून हे पीठ छान असं मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता, मी हे असे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये मी जो लिंबू सत्व टाकलं होतं ते पूर्ण छान असं विरघळून, साखर वगैरे विरघळून घ्यायची आहे. ते तुम्ही बघू शकता, माझं हे पीठ या कन्सिस्टन्सीला हवं आहे. तर हे तुम्ही हातानेच मिक्स केलेलं छान आहे, त्याच्यामुळं पीठ छान असं फ्लफी होतं. आता आपण काय करू, हे 2-5 मिनटं पीठ साईडला ठेवून देऊ आणि भांड्याला तेल लावून ग्रीस करून घेऊ. आणि यामध्ये थोड्या वेळाने यामध्ये आपण सोडा मिक्स करू. तुम्ही पाहू शकता, मी हे बॅटर आता 1-5 मिनटं ठेवून देणार आहे. आता हे तोपर्यंत आपण या कुकरच्या भांड्याला असं तेल लावून घेऊ. आता या भांड्याला आपलं तेल लावून झालेलं आहे. तोपर्यंत आपण आता पाणीसुद्धा गरम करायला ठेवू. आता यामध्ये आपण थोडंसं किंचित तेल टाकणार आहोत आणि अर्धा चम्मच सोडा आणि थोडंसं, आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. वाटलंच तर थोडंसं यामध्ये किंचित पाणी मिक्स करून आता हे छान असं आपण फेटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपलं बॅटर असं छान असं फुललेलं दिसत आहे. हे बघा, त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हे तुम्ही बघू शकता, त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि बॅटर आपलं छान असं फुललेलं आहे. तर आता आपण याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून स्टीम करायला सोडून देऊ. आता हे बॅटर आपण स्टीम करायला ठेवून देऊ आणि याला झाकून कव्हर करू. आपला ढोकळा होत आहे, तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करू. फोडणी करून घेऊ. तर यामध्ये आपण थोडंसं आता तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी मोहरी टाकू, कढीपत्ता आणि मिरची टाकू आणि यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेऊ आणि यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच साखर टाकू. तर मग ही आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे. त्याचा आता आपण गॅस बंद करू. तुम्ही पाहू शकता, आपला ढोकळा किती फुगलेला आहे. आपला ढोकळा झाला आहे की नाही ते आपण आता चेक करू. आपला थोडासा ढोकळा राहिलेला आहे, तर याला अजून 1-5 मिनिट आपण शिजवून देऊ, वाफवू देऊ.
तर आपण आपला ढोकळा झाला की नाही तो अजून एकदा चेक करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा झालेला आहे. आता याला आपण थंड करून घेऊ. आणि आपला ढोकळा थंड झालेला आहे, तर याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच्याकडं अशा मोकळ्या करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती छान निघालेला आहे. तर याला आता आपण कट करून घेऊ. तर याला आपण आता छान असं कट करून घेऊ. मी तुम्हाला ढोकळा दाखवते. आपला ढोकळा किती छान स्पंजी झालेला आहे, किती छान जाळी सुटलेली आहे त्याला. तर याला आता आपण छान असं कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती छान आणि स्पंजी झालेला आहे. त्याला जाळीसुद्धा किती छान सुटलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे घरी हा ढोकळा ट्राय करू शकता. खूप छान होतो. आता आपण यावर जी तयार केलेली फोडणी आहे ती टाकून घेऊ. यामुळे याला टेस्ट छान येते. आता यावर छान अशी आपण कोथिंबीर टाकून हा ढोकळा चटणीसोबत खाऊ शकतो किंवा असाही आपण खाऊ शकतो. तर अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.